राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या टीईटी सक्तीच्या निर्णयाचा तीव्र विरोध करत तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली शहरातील मुख्य मार्गाने शेकडो शिक्षक घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले। मोर्चा दरम्यान टीईटी सक्तीचा पुनर्विचार करावा, शिक्षकांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय कामांचा ताण कमी करावा, रिक्त पदांची तात्काळ भरती करावी, वेतन श्रेणी आणि सेवा नियमातील विसंगती दूर कराव्यात अशा मागण्यांचं फलक शिक्षकांनी हातात धरलं होतं। अनेक शिक्षकांनी टीईटीच्या सक्तीमुळे विद्यमान सेवाधारक शिक्षकांवर अन्याय होत असल्याचं देखील सांगितलंय। शिक्षक समाज समितीच्या वतीने यामध्ये प्रामुख्याने 1 सप्टेंबर 2025 टीईटीच्या संदर्भात त्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी। जो शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्याचा जो अनिवार्य निकाल दिलेला आहे, निर्णय दिलेला आहे, तो अन्यायकारक आहे अशी आमच्या सर्व शिक्षक मंडळांची भावना झालेली आहे। या निर्णयामुळे देशातील 20 लाख शिक्षक बाधित होत आहेत, राज्यातील 1.5 लाख शिक्षक बाधित होत आहेत। या व इतर मागण्यासाठी प्रचंड प्रमाणात मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित केला आहे। त्याचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये सुद्धा आपण सर्वांनी पाहिलात, चित्रीकरण सुद्धा केलेलं आहे। त्याची तीव्रता किती शिक्षकांमध्ये पसरलेली आहे, म्हणून या बाबतीमध्ये शासनाने लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घेऊन इतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बाबतीमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी, त्यानंतर शिक्षण सेवक योजना रद्द करावी आणि 15 मार्च 2024 जो शासन निर्णय संच मान्यतेचा तो रद्द करण्यात यावा। या प्रकारच्या 13 मागण्या आहेत। त्यामुळं या मोर्चाची तीव्रता लक्षात घेऊन शासनाचा निर्णय घ्यावा अशा प्रकारची राज्यातील शिक्षक संघटनांच्या वतीने आम्ही विनंती करत आहोत। धन्यवाद। आमची मागणी सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे टीईटी जे आहे ना, आम्हाला केलेलं आहे टीईटी हे आधी त्यांच्यावरती पुनर्याचिका दाखल झाली पाहिजे, कारण आपल्या महाराष्ट्र शासनाचा GR आहे 13/2/13च्या नंतर त्यांनी टीईटी सक्तीचं केलेलं आहे। म्हणजे का त्याच्यानुसार का नाही, हे तर सगळ्यांनाच त्यांनी सक्तीचं केलेलं आहे। टीईटी अगोदर बंद झाली पाहिजे, कारण आम्ही एवढी 13-14 वर्ष नोकरीमध्ये आहोत आणि परत आम्हाला आमची अभियोगिता तपासून घेत आहे, म्हणजे आमच्यावरती प्रश्नचिन्ह आहे ना आमच्या नॉलेजवरती, त्यामुळे ते अगोदर बंद करा। त्याचबरोबर संच मान्यतेमध्ये जे आहे सरांनी सांगितलं त्याच्यामध्ये काही त्रासदायक अटी आहेत पाहिजे आणि बरेचशा आमच्या मागण्या आहेत। त्या मागण्या सर्वात महत्त्वाचं आमचं टीईटीचं आहे या ठिकाणी, त्यामुळे आमचा सगळा मुखमोर्चा त्यासाठी जास्त आलेला आहे आणि इथून पुढे आता हिवाळी अधिवेशनावरती एक तिथं जर समजा आमचं मान्य नाही झालं तर आझाद मैदान जिल्हा ओके।